छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडणार हे लवकरच कळेल असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात। जामनेरमधील कार्यक्रमात महाजनांचं हे वक्तव्य आहे। जामनेरमधल्या कार्यक्रमातून महाजन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झालेले। प्रसार माध्यमांशी बोलणं मात्र या दरम्यान महाजनांनी टाळलेले आहे। कार्यक्रमातून जाताना महाजनांकडून दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे। पाहूया महाजन नेमकं काय म्हणाले। फक्त मला अर्जंट जायचं आहे। अतिशय महत्त्वाचं काम मला औरंगाबादला आहे, संभाजीनगरला त्या ठिकाणी आहे। संध्याकाळी तुम्हाला टीव्हीवर बघायला मिळेल की कुठल्या कामाने गेलोय, म्हणून मी आता सांगत नाही, टीव्हीवर बी दिसेल तुम्हाला। पण अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे जबाबदारी संपवलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांचे माझे सकाळपासून 7-8 वेळा फोन झालेले आहेत, त्यामुळे सगळ्यांनी इथे बसायचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, गिरीश महाजन म्हणतायत की छत्रपती संभाजीनगरला मला महत्त्वाच्या कामाकरता जायचंय, तुम्हाला संध्याकाळी कळेलच कुठलं महत्त्वाचं काम आहे, काय घडतंय नेमकं? नक्कीच लागवीजी, खरं तर गिरीश महाजन जे आहेत हे जामनेर तालुक्यातील खडके येथील विकसित भारत या कार्यक्रमात उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान खरं तर गिरीश महाजन यांनी उपस्थित दिलगिरी मानून तातडीने गिरीश महाजन जे आहेत हे संभाजीनगरकडे रवाना झालेले आहेत। तर त्या भाषणादरम्यान गिरीश महाजन यांनी एक सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे की लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि थोड्याच वेळात टीव्हीवरती खरं आपल्याला ही बातमी पाहता येईल असं सूचक विधान जे आहे गिरीश महाजन यांनी या भाषणादरम्यान केलं होतं। आणि तातडीने गिरीश महाजन जे आहेत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेले आहेत। एकंदरीतच गिरीश महाजन जे आहे खरं तर राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होऊन मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। गिरीश महाजन या समवेत आणखीही काही मंत्री जे आहेत ते खरं तर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील अशी ही शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे गिरीश महाजनांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर नेमकं आता खरं तर या प्रसंगी जरांगेची भेट झाल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत काही सकारात्मक निर्णय निघतो का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।